अरविंद, तुम्ही इथे बसलाय? अहो बाहेर बघा ना काय चाललंय, मला काही कळतच नाहीये. आता जय सोबत आदिती सुद्धा राजीनामा द्यायचं म्हणते. मी इतकं समजावलं पण माझं ऐकतच नाहीये. तुम्ही समजावून बघा ना काहीतरी. मला काही कळतच नाही. आता सरांना जर कळलं ना तर सर आणखीन चिडतील. तिला म्हणावं जरा शांतपणे सरांशी बोलून घे, स्वतःबद्दल सुद्धा आणि जय बद्दल सुद्धा. सर ऐकतील तिचं. अरविंद, मी तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीये. तुम्ही चला ना, बघा ना काहीतरी. तुम्ही काय करता इथे? तुम्हाला टेन्शन नाही आलंय का? आपल्या बरोबर काम करणारी 2 माणसं अचानक नोकरी सोडून जात आहेत, ते सुद्धा जय आणि आदिती. भी कितवा ग? हा काय? आपला कृपाभिलाषी मधला भी कितवा? कृपा भी 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 पहिला. बरोबर. काय काय करताय तुम्ही हे? मी राजीनामा देतोय. काय? हो, मी राजीनामा देतोय. म्हणजे ही वेळ यापूर्वी माझ्यावर आली होती, पण या 2 मुलांनी मला कम्प्युटर शिकवलं आणि आज मी जो काही आहे आणि मी जिथे आहे तर त्यांच्यामुळे. काय जयला जर स्वतःची बाजू मांडता येणार नसेल आणि आदिती सुद्धा इथे राहणार नसेल तर मला इथे नोकरी करायची नाही. म्हणून तुम्ही राजीनामा देताय? काय नंदिनी, आपल्या आयुष्यामध्ये बरीच माणसं येतात, कळत न कळत. पण आपल्या आयुष्यामध्ये जी माणसं येतात ना, त्यांच्या आठवणीमध्ये आपण कायम असायला हवं. या 2 मुलांनी रात्रंदिवस माझ्यासाठी खूप धडपड केली आणि आता ती जर इथे नोकरीवर नसतील ना तर माझं कामामध्ये लक्ष लागणार नाही. माझ्या हातून बऱ्याच चुका होणार आणि मग एक दिवस मला सर बाहेर काढणार. त्यापेक्षा आपणच गेलेलं बरं. अरविंद, त्या दोघांसाठी स्वतःची नोकरी सोडून जाताय, इतका आपलेपणा वाटतो. आणि मी, माझं काय? माझा एकदा सुद्धा विचार नाही आला मनात. अरविंद, मी या ऑफिसला शिस्त म्हणून राहिलेलं नाहीये. काय झालं साहेब? नीट पाणी भरतो ना मी. मला कशाला बोलताय? तुला बोलत नाहीये रे मी. मग कोणा त्रास देताय? काय कुणाचा त्रास होतो तुम्हाला? अजून कोण राजीनामे देत आहेत? हिम्मत बघितलीस ना आजकालच्या तरुण पिढीची. तरी बरं ऑफिसमध्ये मी आहे, नाहीतर मालक कोण आणि नोकर कोण कळलंच नसतं. तुमच्याकडे बघून खरंच कळत नाही हो. काय म्हणायचंय काय तुला? नाही म्हणजे तेवढा धाक असतो हो सगळ्यांवर तुमचा. हो, पण काही उपयोग आहे का? बघतोयस ना कसे सगळे वागतायत ते. यांचं काय रे, हे देतील राजीनामे, जातील नोकरी सोडून, पुन्हा स्वतःचा दुसरा व्यवसाय करायला मोकळे. पण इथे इथे ऑफिसचं सगळं मलाच बघावं लागणार ना. अरे पुन्हा ते जाहिरातीचे ड्राफ्ट करणं, पुन्हा ते इंटरव्ह्यू घेणं, डोक्याला ताप आहे नुसता, डोक्याला ताप. तरी या पोराकडे बघून मला वाटलंच होतं बरं का. पण एवढं कमाल झाली या पोराची. म्हणजे पगार घेतो ऑफिसचा, पण काम मात्र स्वतःच. अरे मी विचार करत होतो की आपल्या ऑफिसची स्टेशनरी जाते कुठं. अहो नवरे साहेब, ऑफिसची पूर्ण स्टेशनरी फक्त बिलावरच येते. आपली बिले त्यांच्या नावावर कशाला फाडताय? हे बघ, तू त्यांची बाजू घेऊ नकोस. बघितलंस ना त्यांनी काय केलंय ते? बरोबर केलंय, एकदम बरोबर केलंय. आता जय साहेब ऑफिस सोडल्यावर आदिती मॅडमला स्वतःच्या मनातलं सांगू शकतील. लपून छपून नाही, एकदम ओपनली. काय सांगू शकतील? ते हे थँक्स म्हणतील ना. आता आदिती मॅडमने एवढा मोठा निर्णय घेतला, मग एकदम भारी, लय आवडला आपल्याला, लय भारी, लय भारी. वा वा वा. आता बघ कसं भारी पडेल त्यांना. नोकरी गेली हातून, आता काय करणार? अहो खूप काय करू शकतात, बघालच तुम्ही.
अहो तू त्यांना अडवलं का नाहीस? त्यांना समजायचंच ना. या अशा पद्धतीने एखाद्या एम्प्लॉईनी आपली कंपनी सोडून जाणं म्हणजे आपल्या कंपनीचं नुकसान आहे, तुला कळत नाही का? तिने निर्णय घेतला. पण अहो तू जर त्यांना समजवलं असत ना तर त्या थांबल्या असत्या. माझं सगळ्यांनी ऐकावं हा माझा तरी अट्टहास कशासाठी ना. तू काय ती काय, आणि आता तुझ्या कुठल्याही निर्णयामध्ये पडायचं नाही असं ठरवलंय मी. अहो तू माझी आई आहेस, पण मला असं वाटतं की तू बऱ्याच वेळेला ना शत्रूच्या गोटात सामील असतेस. अविनाश, आई जेव्हा शत्रूच्या गोटात सामील आहे असं वाटतं ना, तेव्हा त्यातनं दोन अर्थ निघू शकतात. एकतर ती आई आई नाहीये, किंवा मग तो शत्रू शत्रू नाहीच आहे. बघ, शत्रूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल कदाचित. आपल्या कंपनीचा एक एम्प्लॉई आपल्या कंपनीचं काम करता करता दुसऱ्याही कंपनीचं काम करतो आणि तू त्याला परमिशन देतेस. हो, कारण त्याच्या डोळ्यात मला स्वप्न दिसली जी मला एकदा माझ्या गट्टूच्या डोळ्यात दिसली होती. जिद्द दिसली मला त्याच्या डोळ्यात जी मी तुझ्या डोळ्यात पाहिली होती. आपली देव टूर्स असूनही तू लंडनहून आलास तेव्हा दुसऱ्या कंपनीत जॉब करत होतास ना का? तर तुला इतर कंपनीमधनं कामाचा अनुभव हवा होता. त्या अनुभवाच्या बळावर तू तुझी स्वप्न पूर्ण करणार होतास, तुझा पाया भक्कम करणार होतास. हे सगळं मी समजून घेतलं ना. इथेच आपल्याच कंपनीत काम कर असं कधी फोर्स केलं मी तुला? कारण स्वप्नांना जर प्रोत्साहन दिलं ना तर माणूस खूप यशस्वी होऊ शकतो. हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. पण तू काय केलंस? स्वप्न बघणाऱ्या जयला तू सपोर्ट करण्याऐवजी त्याला नोकरीवरून काढून टाकलंस का? तर त्यानं तुला सांगितलं नाही म्हणून. पण अहो तू जर मला सांगितलं असस. पण ती वेळ येण्याआधीच दाभोळकरांनी तुला फोन केला आणि तू निर्णय घेतलास आतताईपणे. मी आताताईपणे निर्णय घेतला? होय. विचार केलास की दाभोळकरांनी असा फोन तुला का केला? का केला म्हणजे काय? आपले जुने क्लायंट आहेत ते. पण जयला कुठलीही कल्पना न देता ते थेट तुझ्याशी का बोलले याच्या पाठीमागचं कारण शोधायचा प्रयत्न केलास? यात कसलं आले कारण? मला माहित नाही. पण जे समोर घडतंय गेले काही दिवस त्याचा मी विचार करते. दाभोळकरांना जय बरोबर काम करण्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते त्याच्याबरोबर मीटिंग घेतच नव्हते. पहिल्या प्रेझेंटेशनच्या वेळेला तूही ते पाहिलंस. नंतर मग त्यांनी रजनीला इन्व्हॉल्व करण्याचा आग्रह धरला त्या प्रोजेक्टमध्ये. अदितीला अपघात झाला तेव्हा खूप आपलेपणाने वागले ते. खूप मदत केली दाभोळकरांनी. पण अदितीच्या अपघाताला जयच जबाबदार आहे हेच प्रूव्ह करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होते. अगं पण अहो दाभोळकर जयरामवरती का राग काढतील? माहित नाही. कदाचित त्यांना जय बरोबर काम करणं आवडत नसेल का कोण जाणे. पण जय आपला एम्प्लॉई आहे म्हणून आपण त्याला समजून घ्यायला हवं ना. पण ते नाही घडलं. तू नाही समजून घेतलंस त्याला. आणि म्हणून आता आपण दोन हुशार एम्प्लॉईना मुकलेलो आहोत. हे बघ, मी फक्त जयरामला जायला सांगितलं होतं, आदितीला नाही. म्हणजे मिस दाभोळकरांना नाही. मला तिच्या निर्णयाचं कौतुकच वाटतंय. टीम लीडर आहे ती. जय आणि ती दोघं एकत्र काम करतात, एकमेकांना चांगलं ओळखतात. तू असं तडकाफडकी जयला कामावरून काढून टाकलंस. मग एका सहकार्याने जे करायला हवं तेच तिने केलं. सत्याच्या बाजूने उभं राहिली. योग्यच केलं तिने. अहो मग आता काय करायचं ते मी काय सांगू? एखाद्या सॉरीनी पण बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि सॉरी म्हटल्याने काही कोणी कधी लहान होत नाही.
बघ तू काय करायचं ते. नाही तर मग जाऊ दे त्या दोघांना. आदिती, जय, अरे तुम्ही उगाच घाई करताय. आऊ गेलायत ना मध्ये, त्या समजावतील सरांना. नंदिनी मॅडम, अविनाश सर आपला निर्णय नाही बदलणार. असं कसं? सर आऊंचं ऐकणार नाहीत का? माझ्यापेक्षा तुम्ही सरांना जास्त ओळखता ना नंदिनी मॅडम. बॅग गाडीत नेऊन ठेवा. सर नंदिनी मॅडम, मी जर आता अर्जंट कामात बाहेर चाललोय, आपण नंतर बोलूया. अविनाश सर, सर सॉरी आणि थँक्यू. सर असं कसं वागू शकतात? अदितीचं म्हणणं मला पटतंय. नाही, एम्प्लॉईची चूक आहे हे मान्य आहे, पण त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला नको सरांनी? सॉरी आईसाहेब, मला माहितीये तुम्हाला वाईट वाटतंय, पण सरांनी ऐकून घ्यायला हवं होतं. आईसाहेब, तुमचं काहीच बोलणं झालं नाही का सरांशी? आऊ, तुम्ही सांगितलं नाहीत का त्यांना? आऊ, या दोन मुलांनी रात्रंदिवस मेहनत केली आपल्या कंपनीसाठी, आणि लगेच उद्यापासून ही मुलं आपल्या कंपनीत नसणार. आऊ, आऊ, तुम्हीच म्हणता ना कंपनी म्हणजे कुटुंब. मग कुटुंबातल्या या दोन माणसांना असंच जाऊ द्यायचं? आऊ, कुटुंबातली माणसं कुठेही गेली तरी कुटुंब प्रमुखाचा आशीर्वाद कायम असतो त्यांच्यासोबत. हो ना आऊ? आऊ, आऊ थँक्यू. तुम्ही खूप मोठ्या मनाने मला परवानगी दिली, पण नशिबानेच साथ दिली नाही. नशिबाने जरी साथ दिली नाही तरी सुद्धा आपल्या कुटुंबाची साथ सोडून तुम्ही कुठेही जायचं नाहीये मिस्टर जयराम खानोलकर. जयराम, आय एम सॉरी. नाही, मला मान्य आहे तुम्ही मला सत्य काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला, तुमची बाजू मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र कुठलीही गोष्ट ऐकून न घेता माझा निर्णय तुम्हाला सांगितला. आणि मला असं वाटतं की आपला एखादा निर्णय जर चुकला, आपण चुकलो असू, तर त्याच्यात माफी मागण्यात काहीच हरकत नाही. सॉरी. म्हणजे सर, नंदिनी मॅडम, मिस्टर जयराम कुठेही जात नाहीयेत आपली कंपनी सोडून, आणि मिस दाभोळकर सुद्धा. हे दोघेही आपल्या कंपनीतच राहणार आहेत आणि आपल्याच कंपनीसाठी काम करणार आहेत. मिस दाभोळकर, थँक्स. नाही, आणि यापुढे मी समोरच्याला त्याची बाजू मांडण्याची संधी नक्कीच देईन. आणि हो, तुमचा राजीनामा माझ्या टेबलवर तसाच आहे. उद्या जर तुम्हाला तसाच दिसला तर मात्र मी तो ऍक्सेप्ट करेन. नाही नाही, तो मी आधी आणते आणि फाडून टाकते. बरं झालं सर, तुम्ही मला इथेच भेटला. हे घ्या सर. हे काय? माझा राजीनामा.
जय आणि आदिती इथे काम करणार नसतील तर मला इथे काम करायचं नाहीये. अहो पण कदम, प्लीज मला फोर्स करू नका. त्यांच्याशिवाय मी नाही काम करू शकत इथे. पण ते दोघंही कुठेही जात नाहीयेत. म्हणजे अरविंद, जयला नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय सरांनी मागे घेतलाय. द्या द्या. नाही राहू दे माझ्याकडे. म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये काही शुद्ध लेखनाच्या चुका असतील तर तुम्ही मला ऑफिस बंद काढून टाकाल. सर, आय एम सॉरी. मी जरा जास्तच बोलले. नाही मिस सावरकर, उलट तुम्ही मला सांगितलं म्हणून ही गोष्ट मला कळली. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. आऊ, मी जरा बाहेर जाऊन येतो. हे काय जयराम, तुम्ही अजून इथेच? नवरे ते इथेच राहणार आहे. म्हणजे आपल्या या कुटुंबातून आता कुणीही बाहेर जाणार नाहीये. सगळं व्यवस्थित पार पडलं. आणि त्याचं शेवट गोड ते सगळंच गोड. आणि महत्वाचं म्हणजे सगळं अगदी वेळीच मिटलं. हो ग, जरा उशीर झाला असता तर केवढा घोळ झाला असता. आणि हे दोघं इथून जाणार म्हटल्यावर सगळं वातावरणच बिघडून गेलं होतं.